नमस्कार, मी श्रेयश पांडे जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे। भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंची लोकसंख्या घटल्याची आणि मुसलमानांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याची आकडेवारी एका अहवालातून समोर आलेली आहे। या अहवालानुसार 1950 ते 2015 या काळामध्ये भारतातील हिंदूंची संख्या 7.8% घटल्याचं तर मुसलमानांची लोकसंख्या 43% वाढल्याचा दावा या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे। हा अहवाल प्रसिद्ध होताच भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास आता सुरुवात केलेली आहे। काय आहे अहवालामध्ये आणि कुठला हा अहवाल आहे आणि या अहवालानंतर राजकीय युद्ध सुरू झालेलं आहे, कशा प्रकारचं युद्ध सुरू झालेलं आहे तेही आजच्या जेएम विशेष मध्ये पाहणार आहोत। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने हा अहवाल तयार केलेला आहे। या अहवालानुसार भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये 1950 ते 2015 या काळामध्ये 7.8% घट झाली आहे। या उलट भारताच्या शेजारील देशांमध्ये बहुसंख्याक समाजाच्या लोकसंख्येत वेगाने वाढ होत असल्याचं चित्र दिसतंय। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने आपल्या अहवालामध्ये जगभरातील 167 देशांमधील परिस्थितीचा अभ्यास करून माहिती देण्याचा प्रयत्न केला। मे 2024 मध्ये हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। या अहवालानुसार भारतात बहुसंख्याक हिंदूंची लोकसंख्येमधील हिस्सेदारी कमी झालेली आहे। दुसरीकडे मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध आणि शिखांची तर इतर अल्पसंख्याकांची लोकसंख्येमधील भागीदारी ही वाढलेली आहे। मात्र जैन, पारशी धर्माच्या लोकसंख्येमध्ये घट झाल्याचं दिसतंय। 1950 ते 2015 या काळामध्ये भारतामध्ये मुसलमान लोकसंख्या 43.15% वाढलेली आहे, तर ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत 5.38%, शिखांच्या संख्येत 6.58% आणि बौद्धांच्या संख्येत किरकोळ वाढ झाल्याचं दिसून येत आहे। दरम्यान पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल काय सांगतो, त्यात काय आकडेवारी आहे त्यावरही एक नजर टाकूयात। कोणकोणते धर्म त्याची आकडेवारी आपण पाहतोय आणि दुसरीकडे कोणत्या सालमध्ये किती होती आणि जन्मदर आता काय त्याच्यामध्ये वाढ झाली आहे की कमी झाली आहे ते आपण पाहतोय। तर सर्वात आधी हिंदू धर्म जर पाहायला गेलं तर 1950 मध्ये 84.68% इतकी लोकसंख्या होती। त्यानंतर 2015 मध्ये 78.06% होती आणि जन्मदर जर पाहायला गेलं तर 7.82% घट झाली। मुसलमानांची आकडेवारी आपण पाहतो 1950 मध्ये 9.84% आणि 2015 मध्ये 14.9% म्हणजे 43.15% वाढ झाली आहे। आणि ख्रिश्चन मध्ये 2.24% 1950 मध्ये होती, 2015 मध्ये 2.36% म्हणजे 5.38% वाढ झालेली आहे। इकडे शीख पाहायला गेलं तर 1.24% आणि 2015 मध्ये 1.85%, 6.58% वाढ झालेली आहे। भारताच्या शेजारील देशाचं पाहायला गेलं तर तिथे सुद्धा हिंदूंची संख्या घटलेली आहे। कोणकोणत्या देशामध्ये हिंदूंची संख्या घटली असून मुसलमानांची संख्या वाढली आहे त्यावरही एक नजर टाकूयात। नेपाळमध्ये हिंदूंची संख्या 84.30% वरून 81.26% आली म्हणजे घटली आहे, तर ख्रिश्चन आणि शीख अल्पसंख्याकांची संख्या वाढली आहे। म्यानमारमध्ये ही हिंदूंची लोकसंख्या 10% घटली आहे। त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मुसलमानांची लोकसंख्या 88.75% वरून 89.01% गेली म्हणजे ही वाढली आहे। कोणकोणत्या देशामध्ये हिंदू घटले आणि मुसलमानांची संख्या वाढली आपण ते पाहतोय। नेपाळमध्ये मुसलमानांची संख्या वाढली आहे, ख्रिश्चन आणि शीख अल्पसंख्याकांची संख्या वाढली आणि हिंदूंची संख्या घटली आहे। दरम्यान पंतप्रधान यांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या वतीने हा अहवाल सादर करण्यात आला। या संदर्भात आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या।
यावर MIMचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा सरकारवर टीका केली आणि हा अहवाल कुठला आहे त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तर दुसरीकडे काँग्रेसकडून प्रियंका गांधी वाड्रा यांनी सुद्धा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि इकडे सरकारच्या वतीने गिरिराज सिंह यांनी यावर उत्तर दिलेलं आहे। तिघांच्या एक सोबत काय प्रतिक्रिया पाहूयात। आपका धर्म ये होना चाहिए कि चुनाव के समय आप उन मुद्दों की बात करें जिनसे जनता के जीवन जिनसे जुड़ा है। आप खाम ये सारे मुद्दे उठाते हैं जो बीजेपी के नेता चाहते हैं कि आप उठाएं। ठीक है, ये मुद्दे नहीं है। मुद्दे हैं बेरोजगारी, मुद्दा है महंगाई, मुद्दा है महिलाओं पे जो अत्याचार हो रहे हैं, मुद्दा है कि किसानों के साथ क्या हो रहा है, किसान क्यों कमा नहीं पा रहा है खेती से, उनके लिए क्या किया है सरकार ने, ये है मुद्दा। कई की रिपोर्ट है, किसकी रिपोर्ट है ये, किसकी रिपोर्ट है वो बोलिए पहले आप, और रिपोर्ट फॉरवर्ड करिए, हम पढ़ के बोलेंगे। ऐसा नहीं बोल सकते, आपकी बात पे भरोसा नहीं करते हम। नहीं, रिपोर्ट किसकी है ये, रिपोर्ट कौन बनाया है ये? इसमें जो लिखा गया है, नहीं लिखा नहीं गया, हाँ। लिखा नहीं गया है, व्हाट्सएप यूनिवर्सिटी का तो नहीं बोलेंगे। रिपोर्ट किसने बनाई, किसकी रिपोर्ट है बताइए। आपको लगता है कि नहीं, मेरे को लगना नहीं, लगने का सवाल नहीं है। रोहिंग्या बांग्लादेशी घुसपैठी, इसको वोट बैंक कांग्रेसियों ने बनाया और ये भारत के सनातन को खत्म करने की एक साजिश भी है। ये बताता है कि आने वाले दिन में भारत को लोग इस्लामिक स्टेट बनाना चाहते हैं और ये साजिश बहुत बड़ी साजिश है। उसमें कांग्रेस का सबसे बड़ा तुष्टीकरण रोल रहा आजादी के बाद से।